नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे। जामखेड या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली। एबी फॉर्म खरेदीपासून ते गुंड उमेदवार ते सचिन घायवळ मुद्द्यावर रोहित पवारांनी राम शिंदेंवर जोरदार टीका केलेली आहे। रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान ही सगळी टीका सुरू आहे। तर राम शिंदे आणि रोहित पवार या दोघांची ही प्रतिष्ठा आता पणाला लागली। जिल्ह्यात 11 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतात। त्यात प्रामुख्याने म्हणजे जामखेड ही नगर परिषद होय। त्याला कारण म्हणजे दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः रोहित पवार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नगर परिषदेची शेवटचे आता टप्पा पार पडतोय। राम शिंदेंनी कुठेतरी आरोप केलेले गेल्या 6 वर्षात रोहित पवारांनी एकही विकास कामं केले नाही, आता जनतेसमोर ते जात आहेत। कसं बघताय या आरोपाकडे? राम शिंदे सरांना एवढंच म्हणावं की तुमचे जे उमेदवार आहेत त्यांनी जे फोटो लावलेले आहेत प्रचाराचे, त्या फोटोमध्ये जी बिल्डिंग दाखवतात ना, ती मी आणलेली बिल्डिंग आहे। असं इथं अनेक मोठा विकास तिथं केलेला आहे। त्यामुळे राम शिंदे सरांवर आपण किती विश्वास ठेवणार? ते स्वतः मंत्री राहिलेले आहेत। राम शिंदेंनी पैसे देऊन भाजपच्या जे काही एबी फॉर्म आले होते, त्या जिल्हा लेवलचे जे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे, ते चुकलेले नाहीत। देश पातळीवरचे, राज्य पातळीवरचे काँग्रेसचे नेते चुकलेले नाहीत। पण ज्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी भाजपचीच व्यक्ती आहे। काही इतर तालुक्यातले जे भाजपचे नेते आणि आमदार त्यांचे मित्र आहेत, ते हे फोटो सुद्धा आम्ही तिथं दाखवू शकतो। त्यामुळे अशा लोकांना पैसे देऊन काँग्रेसचा एबी फॉर्म तुम्ही विकत घेऊन तिथं नगराध्यक्षाचा उमेदवार तुम्ही उभा करत असाल, त्याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू ही सटकलेली आहे। तुमचे उमेदवार निवडूनच येऊ शकत नाही, म्हणून मतविभागणी झाली पाहिजे समाजनिहाय। समजा एखाद्या मराठा समाजाच्या व्यक्तीला उभं करायचं, मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उभं करायचं, इतर समाजाच्या व्यक्तीला उभं करायचं आणि मतं विभागली गेली पाहिजे। आणि त्यात कसं तरी वोट चोरी जशी केली जाते तशी एक वेगळा वोट चोरीचा प्रकार इथं अवलंबलो गेला आहे। आणि त्यांना असं वाटतं की ते निवडून येतील, त्यांचे उमेदवार निवडून येतील, पण गुंडांना हे शहर पाठिंबा देणार नाही। त्यामुळे भाजपचे सर्व लोक पडतील आणि इतरही जे काही मित्रपक्ष आहेत त्यांनाही त्या ठिकाणी यश येताना दिसणार नाही। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।